विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम इयत्ता 12वी सायन्सच्या वर्गामध्ये तुमचं स्वागत. आणि इयत्ता 12वी मधील सब्जेक्ट फिजिक्स मधला पहिला चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स ह्याची आपण आज सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण इयत्ता 11वी मध्ये different types of motion, or we discussed the motion and different types of motion. For example, a linear motion, second rotational motion, translational motion. Also we study the projectile motion. Then circular motion. We study these different types of motion in previous standard. पैकी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, in short it is denoted as CM. First we define the definition of circular motion. Suppose we consider any object or particle, suppose P, situated at that point, and this object particle moves along the circumference of that circular path whose center suppose O. The motion of that particle P or body along the circumference of circle whose center O, that type of motion of particle is called circular motion. And in circular motion, this OP is the radius, but it has a particular direction, hence it is called a radius vector. Hence in figure the OP is nothing but a radius vector, and this radius vector changes the direction if the particle P changes its position. हा जो particle P आहे, हा particle ह्या circumference वर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो, मूव्ह होतो, पण त्याची जाण्याची दिशा कशी आहे? सर्क्युलर आहे. आणि ह्या सर्कल जो सेंटर O आहे, ह्या सर्कलचा सर्कम्फरन्स आहे, म्हणजे हा पार्टिकलचं मुवमेंट ह्या सर्कम्फरन्सतून होतं, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणून त्या प्रकारच्या मोशनला म्हणायचं सर्क्युलर मोशन. आणि मग पार्टिकल कधी ह्या ठिकाणी असेल, कधी तो ह्या ठिकाणी येईल, प्रत्येक वेळेस तो त्याची जागा बदलत तसं हा रेडियस वेक्टर त्याची डायरेक्शन चेंज करेल. दिस इज दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. याचे उदाहरण कुठले आहेत?
तर आपल्याकडे याची भरपूर उदाहरणं आहेत सर्क्युलर मोशनची. आपण जर सायकलचं चाक विचारात घेतलं, मोटरसायकलचं चाक विचारात घेतलं, तर ते चाक त्या ॲक्सल भोवती फिरत असतं. मग ॲक्सल हा त्याचा झाला सेंटर आणि चाक त्या ॲक्सल भोवती फिरणं ते झालं सेंट्रिपिटल सर्क्युलर मोशनचं उदाहरण. दुसरं उदाहरण आपण जर केमिस्ट्रीमध्ये चा विचार केला या विषयाचा, तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की एव्हरी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. हे सुद्धा ह्या सर्क्युलर मोशनचं उदाहरण आहे. आणखी आपण विचार केला तर प्रत्येक एव्हरी सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट, हे उपग्रह ग्रहाच्या भोवती फिरत असतात आणि ते फिरताना त्यांची जी रेडियस आहे ती कॉन्स्टंट असते. हे सुद्धा उदाहरण आहे सेंट्रिपिटल मोशनचं. आणखी या सेंट्रिपिटल मोशनच्या दोन प्रॉपर्टी आहेत किंवा आपण त्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. मग काय आहे त्याची पहिली किंवा प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक्स? दिस सर्क्युलर मोशन इज अ accelerated motion. It's accelerated motion because the velocity changes of the given particle at every time on this circular path. प्रत्येक ठिकाणी हा जो पार्टिकल आहे, ह्या पार्टिकलची जी दिशा आहे व्हेलॉसिटीची, जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. समजा पार्टिकल ह्या ठिकाणी आहे तर ही त्याची व्हेलॉसिटीची दिशा असेल. पार्टिकल ह्या ठिकाणी आला, व्हेलॉसिटीची दिशा ही असेल. पार्टिकल ह्या ठिकाणी आला, ही तिची व्हेलॉसिटीची दिशा असेल. म्हणजे प्रत्येक वेळेस जसजसा पार्टिकल त्याची जागा चेंज करेल तसं पार्टिकल त्याची लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. म्हणून ह्या मोशनला काय म्हणतात? ॲक्सेलरेटेड मोशन. कारण की व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते म्हणून ॲक्सेलरेशन चेंज होतं. म्हणून ह्या सर्क्युलर मोशनला ॲक्सेलरेटेड मोशन म्हटलं जातं. किंवा दुसरी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टी आहे की इट इज अ पिरियडिक मोशन. इट इज अ पिरियडिक मोशन. का तर समजा ह्या ठिकाणी पार्टिकलने सुरुवात केली, तो इथून परत ह्या ठिकाणी आला, परत तो त्याच रस्त्याने जाणार आहे. म्हणजे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये त्याच रस्त्याने पुन्हा पुन्हा जातो आणि प्रत्येक फेरीला त्याला तेवढाच वेळ लागतो. म्हणजे तो त्याचा जो पाथ आहे तो रिपीट होतो. रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे प्रत्येक वेळेस पहिल्या फेरीला त्याला 1 मिनिट लागला असेल तर दुसऱ्या वेळेस 1च मिनिट लागेल, तिसऱ्या वेळेस, म्हणजे तो त्याच रस्त्याने त्याच पाथवर पुन्हा पुन्हा रिपीट होतो. म्हणून दिस सर्क्युलर मोशन इज ऑल्सो कॉल्ड पिरियडिक मोशन. ह्या प्रकारे असे सर्क्युलर मोशनच्या आपण दोन प्रॉपर्टीज पाहिल्या की ही काय आहे, ॲक्सेलरेटेड मोशन आहे कारण की प्रत्येक ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी ती दिशा चेंज होते. आणि नंबर 2 ती पिरियडिक आहे, तर प्रत्येक वेळेस हा जो एक पाथ झाल्यानंतर दुसऱ्या पाथला परत त्याच रस्त्याने जातो. म्हणजे त्याची जी ट्रॅव्हल होण्याची जी पाथ आहे तोच आहे आणि तोच पाथ रेग्युलर इंटरव्हलनुसार रिपीट होतो. म्हणून त्याला म्हणायचं इट इज अ पिरियडिक मोशन. आता आपण जर कंपॅरिझन केलं की सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे की पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो पण त्याची जाण्याची दिशा ही सरळ किंवा एक स्ट्रेट लाईन असते. अशा प्रकाराला आपण म्हणतो लिनियर मोशन. मग लिनियर मोशन मध्ये जर डिस्प्लेसमेंट आपल्याला डिफाइन करायची असेल तर ती डिस्प्लेसमेंट आपण एस बार ह्या नोटेशनने घेतो. जर आपल्याला व्हेलॉसिटी डिफाइन करायची असेल तर आपण नोटेशन व्ही बार घेतो. आणि जर ॲक्सेलरेशन
डिफाइन करायचं असेल तर आपण त्याला नोटेशन ए वापरतो. हे नोटेशन डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲसेलरेशन हे लिनियर मोशन मध्ये आहे. जर आपण तेच कन्सेप्ट सर्क्युलर मोशन मध्ये विचारात घेतले तर पहिल्यांदा आपण विचार करू डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज द पोझिशन ऑफ पार्टिकल. मग समजा पार्टिकलची पोझिशन या ठिकाणी आहे, जरा वेळाने तो पार्टिकल समजा ही पोझिशन त्याची ए आहे आणि ही पोझिशन बी आहे. हाच पार्टिकल काही वेळाने या ठिकाणी जाईल. ही असेल त्याची नवीन रेडियस वेक्टर ओ पी आणि ओ ए किंवा ओ बी हे रेडियस वेक्टर झाले. परंतु ज्या वेळेस टाइम टी इज इक्वल टू T0 असेल तो या ठिकाणी असेल आणि टी इज इक्वल टू टी असेल त्यावेळेस तो या ठिकाणी येईल. म्हणजे काही वेळेमध्ये पार्टिकल किती अंतर कापेल, दिस ए बी एवढं अंतर तो चालून गेला. पण हे अंतर कसं आहे, कर्व आहे, म्हणून आपण ह्याला आर्क असं म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या दोन पोझिशन मुळे या ठिकाणी एक अँगल क्रिएट होतो आणि दॅट अँगल इज डिनोटेड ॲज थीटा or d theta, and this theta or d theta is called angular displacement, and this angular displacement is denoted as theta or d theta. म्हणजे लिनियर मोशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, यस. आणि ती जर सर्क्युलर मोशन असेल तर पार्टिकल डिस्प्लेस होतो, पण डिस्प्लेस होण्याची डायरेक्शन कर्व येते आर्क, आणि मग दोन पोझिशन मुळे ह्या सेंटरशी काहीतरी अँगल क्रिएट होतो आणि त्यालाच आपण म्हटलंय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे लिनियर मोशन असेल तर आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया, परंतु जर सर्क्युलर मोशन असेल तर आपण त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे बॉडी पार्टिकल ती जागा चेंज करणार आहे, पण सेंटरशी काहीतरी अँगल क्रिएट होईल. दिस इज कॉल्ड द अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि इट इज डिनोटेड ॲज थीटा or d theta. Second definition, we define the angular velocity. This is the linear velocity. The angular velocity in linear motion, we define the angular linear velocity v is equal to ds upon dt. In same way, the angular velocity is denoted as omega bar, and omega bar is nothing but d theta upon h, and this is called angular velocity. In linear motion, we define the acceleration, that is dv upon dt, dv bar upon dt. In same way, the angular acceleration is denoted as alpha bar, and that alpha bar is given as d omega bar upon dt. These three equations of displacement, velocity and acceleration in linear motion, and angular displacement, angular velocity and angular acceleration in circular motion. There is a small change in this equation or notation, theta or d theta. It is called the angular displacement. Omega bar is nothing but angular velocity, and alpha bar is the angular acceleration in circular motion. Now, in circular motion, we also discuss the period and frequency. The period period of periodic time, the particle P complete one
rotation or one revolution along the circumference of circle, and that एक रोटेशन कंप्लीट होण्यासाठी ह्या ठिकाणून पार्टिकल निघणार परत ह्या ठिकाणी यायला किती वेळ लागणार त्या वेळेला म्हणायचं पिरियड. म्हणजे हा पार्टिकल ह्या सर्कम्फरन्सवर एक फेरा पूर्ण करतो त्याला लागणारा वेळ म्हणजे आपण त्याला पिरियड असं म्हणतो. The time taken to complete one revolution along the circumference of circle is called period or periodic time. Secondly, the frequency. The frequency is denoted as n. The number of revolutions performed by the particle is called the frequency. ठराविक वेळेमध्ये तो पार्टिकल ह्या सर्कम्फरन्सवर किती फेरे कंप्लीट करणार आहे, पहिला फेरा दुसरा फेरा, त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हटलंय. आपल्याला डिफाइन करायचं की व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पिरियड अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी. नाउ वी नो दॅट द ओमेगा इज द angular frequency, and this angular frequency is denoted as 2 pi n, where 2 pi is the constant, n is the frequency. Also आपल्याला माहिती आहे की हे सर्कल आहे आणि जर आपल्याला समजा हा सेंटर त्याचा O आहे, पार्टिकलची पोझिशन या ठिकाणी आहे आणि जर पार्टिकलने ह्या ठिकाणी आला P डॅश नवीन पोझिशन मध्ये, तर तो किती अँगल मध्ये अँगल किती क्रिएट होईल, अँगुलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी 90 डिग्री असेल. परंतु ह्या ठिकाणी आला P डबल डॅश आणि परत ह्या ठिकाणी आला P ट्रिपल डॅश, प्रत्येक मध्ये तो 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री, म्हणजे टोटल ज्यावेळेस पार्टिकल एक फेरा कंप्लीट करेल हा सर्कम्फरन्स वरून, त्यावेळेस तो 360 डिग्री मधून जाईल आणि त्यालाच आपण रेडियन मध्ये 2 पाय रेडियन असं. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल एक फेरा कंप्लीट करतो त्याला आपण 2 पाय रेडियन म्हणतो आणि त्याला मल्टिप्लाय जर ही रेडियस असेल, प्रत्येक ठिकाणी रेडियस ही कॉन्स्टंट असते आणि मग आपण सर्कम्फरन्सची व्याख्या करतो पहा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2 पाय r. हे झाली सर्कम्फरन्स. मग पार्टिकल जे डिस्टन्स कव्हर करणार आहे ते किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, तो 2 पाय r. हा झाला त्याचा सर्कम्फरन्स. पण पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर पिरियड काढण्यासाठी आपल्याला हे डिस्टन्स आणि आपण बेसिक डेफिनेशन वेलोसिटीची घेतो. वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि मग जर टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण डिस्टन्स डिवाइडेड बाय वेलोसिटी. मग डिस्टन्स किती झालं इथं पार्टिकलने कव्हर केलेलं सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आणि वेलोसिटी किती असेल v. मग v इज इक्वल टू आपण अगोदरच्या वर्गामध्ये शिकलो की v इज इक्वल टू r ओमेगा, वेअर r म्हणजे लिनियर वेलोसिटी. 11व्या मध्ये आपण शिकलो, सॉरी v म्हणजे लिनियर वेलोसिटी, r ही रेडियस वेक्टर असेल हा, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. मग इथं जर आपण किंमत ती टाकली v ची r ओमेगा तर r कॅन्सल होईल आणि आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे पिरियड काय मिळणार आहे, t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. अशा प्रकारे आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा हा झाला पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1 अपॉन t किंवा ओमेगा अपॉन 2 पाय किंवा this is the another relation between angular frequency and linear frequency, that is 2 pi n. Hence this is n is equal to 1 upon t or omega upon 2 pi, or we put suppose omega is equal to 2 pi n, the t is equal to 1 upon n. Hence the reciprocal of period is nothing but frequency.
This is the period and frequency in circular motion. Now we discuss the another definition called uniform circular motion, or it is related as UCM. This is circular motion and uniform circular motion. काय याच्यामध्ये बदल आहे? सर्क्युलर मोशनची व्याख्या काय केली आपण? द मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle is called circular motion. Uniform circular motion, the motion of particle along the circumference of circle with constant speed. काय ऍड होईल? फक्त त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो. म्हणजे जो पार्टिकल सर्कम्फरन्स वरून फिरणार आहे त्या सर्कलच्या, त्या पार्टिकलचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्या मोशनला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्याची उदाहरणं सुद्धा प्रत्येक असणार आहेत की एव्हरी सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट, किंवा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, किंवा आपण सायकलचं चाक आहे ते ॲक्सेल भोवती फिरणार आहे. एक्झाम्पल सेम असणार आहे, फक्त त्या दोघांच्या मध्ये बदल काय आहे? इकडे आपण स्पीडचा उल्लेख केलेला नाही. जर तो पार्टिकल त्या सर्कलच्या सर्कम्फरन्समधून फिरत असणार आहे, फिरत असताना प्रत्येक रिव्हॉल्युशनला त्याचा जर स्पीड सारखा असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्या प्रकारच्या मोशनला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन the direction of, suppose we consider the particle is revolving around the circumference of circle in anti-clockwise direction, then this is the direction of angular velocity, this is the direction of radius vector, and in uniform circular motion there is acceleration A, and the direction of acceleration is as shown in figure, that is, this is the direction of acceleration, and this direction of acceleration is opposite to direction of radius vector and direction of angular velocity. Hence we define the relation between acceleration is equal to minus omega square into r, minus omega square into r, where this negative sign indicate that the direction of acceleration is toward the center of circle. Hence it is called सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. म्हणून हे जे ॲसेलरेशन जो तयार होणार आहे ते ॲसेलरेशनचे डायरेक्शन ह्या पार्टिकल पासून ते सेंटरकडे ॲक्ट असते. म्हणून AR त्याला आपण रेडियल किंवा सेंट्रिपिटल ॲसेलरेशन असं म्हटलं जातं. AR bar is equal to minus omega square r. Consider only magnitude. AR is equal to omegas or r omegas square, where r means radius vector, omega means angular velocity. This is the relation between acceleration and angular velocity. The direction of acceleration is toward the center, hence it is called the centripetal acceleration. Also we define the another definition called non-circular motion. Non-circular motion. याच्यामध्ये आपण जर उदाहरण घेतलं फॅन, जर फॅन आपण स्विच ऑन आणि स्विच ऑफ केला, समजा सुरुवातीला आपण फॅन ऑन केला तर त्याची जी पाती आहेत फिरण्याची त्याचा वेग हळूहळू वाढत जातो आणि एका ठराविक ठिकाणी त्याचा स्पीड नंतर कॉन्स्टंट होतो.
त्यानंतर जर फॅन आपण ऑफ केला तर आपल्याला हळूहळू त्याचा जो पात्यांची जी व्हेलॉसिटी आहे, हे सुद्धा या ठिकाणी उदाहरण काय असणार आहे, हे पाते सुद्धा एका फिक्स ऍक्सल भोवती फिरत असतात. परंतु जर फॅन आपण चालू केला, ऑन केला, तर त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते आणि जर आपण फॅन ऑफ केला तर त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते. म्हणून ह्या प्रकारामध्ये काय होतं की स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. हेन्स इट इज कॉल्ड द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट टाइप ऑफ मोशन is called the motion of particle around the circumference of circle, but speed is not constant. That type of motion is called non-uniform circular motion. And example, that is the when fan is on, its velocity increases, and if fan is off, the velocity is decreases. There is change in velocity or change in speed, hence it is called non-uniform circular motion. And lastly, we discuss the kinematical equations in linear motion and its analogy with the circular motion. म्हणजे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण 9वी 10वी ला शिकलेलो आहे लिनियर मोशन मध्ये, आणि तेच कायनेमॅटिक इक्वेशन आपण जर सर्क्युलर मोशन मध्ये घेतले तर कसं असणार आहे त्याच्यामधली एनालॉजी. आपण जर लिनियर मोशनचा विचार केला तर लिनियर मोशन आणि इकडं सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन v bar is equal to u bar plus a bar t, where v means final velocity, u means initial velocity, a means acceleration, t means time. This first kinematical equation in uniform circular motion मध्ये कसं असेल तर uniform circular motion मध्ये final velocity we can denoted as omega bar, initial velocity we denoted as omega 0 bar plus acceleration alpha bar into omega bar is equal to omega 0 bar plus alpha bar into t. This is called the first kinematical equation in uniform circular motion or circular motion. म्हणजे या ठिकाणी काय बदल झाला, फायनल व्हेलॉसिटीला आपण v म्हटलंय, इथं फायनल व्हेलॉसिटी ओमेगा, इनिशियल व्हेलॉसिटी u, इथं इनिशियल व्हेलॉसिटी आपण ओमेगा 0 म्हटलं. ऍक्सेलरेशन इथं a आहे, ऍक्सेलरेशन आपण इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हटलं अल्फा बार. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन s bar is equal to u bar t plus half a bar t square. हे आहे लिनियर मोशन मध्ये. याच्यामध्ये काय बदल होणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 बार टी प्लस हाफ अल्फा बार इनटू टी स्क्वेअर. दिस इज the second kinematical equation in uniform circular motion. And number 3, तीन नंबरचा जे लिनियर मोशन मधलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a बार इनटू s बार. हेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय बदल होईल, फायनल व्हेलॉसिटीचा वर्ग ओमेगा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 alpha bar into theta bar. This is the third kinematical equation in uniform circular motion or circular motion. This is called the analogy between the linear motion and circular motion or uniform circular motion.